माढ्याच्या उमेदवारीवरून महायुतीत सुरू झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्ह नाहीत। मोहिते पाटलांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही रणजितसिंह निंबाळकरांना उघड विरोध केलाय। रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, उमेदवार बदला अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांना साकडं घातलंय। माढा लोकसभेत भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही। आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्या समोर आलोय। भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही भाजपचा उमेदवार बदलण्याबाबत विचार करावा, भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावं। निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमानं काम करू आणि त्यांना खासदार बनवू। संपूर्ण बातमी पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा उमेदवारीचा तिढा वाढणार असून मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी अकलूज येथील निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली। आपण एका लग्नाला आलो होतो म्हणून जाता जाता भेटलो असं उत्तर देत कोल्हे यांनी वेळ मारून नेली। मात्र भाजपनं डावलल्याने नाराज झालेले मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करायच्या तयारीत असल्याची माहिती आहे। या संदर्भात मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी कोल्हे पोहोचले होते। यावेळी कोल्हे यांनी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना फोडून महायुतीला धक्का दिला होता। आता मोहिते पाटील यांनाही कोल्हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेण्याच्या तयारीत आहेत। मोहिते यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये असा पक्षाचा संदेश घेऊन प्रशांत परिचारक यांनी आधी मोहिते कुटुंबाची भेट घेतली होती। त्यानंतर लगेचच कोल्हे पोचल्यानं मोहिते स्वगृही जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। शरदचंद्र पवारांच्या पक्षात प्रवेशाचा मोहिते पाटलांचा निर्णय पक्का असल्याचा दावा माढ्यामध्ये करण्यात येतोय। तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक लढणार असं वक्तव्य मोहिते पाटलांच्या घरातील जयसिंह मोहिते पाटील यांनी केलंय। निश्चितपणे आमचं ठरलंय की तुतारी, फक्त आम्ही काय का बसतो की पवार साहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे, म्हणून धैर्यशील भयासुद्धा बसला। तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार साहेबांच्या समोर, म्हणून थांबतो ते धैर्यशील भया पण नाही। शांतता तर आहे, वादळ आधीच चाललंय। आता कसं आहे की सुनामी आली BJPच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये। आता काय म्हणजे रणजितदादा भेटतोय फडणवीस साहेबांनी एवढं त्यांना रणजितदादा सहकार्य केलं, एवढं हे केलं, त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला, नैतिक प्रश्न पडला। पण आम्ही काय फडणवीस साहेबाला ओळखत पण नाही, म्हणजे आम्हाला ओळखत नाहीत, त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही, राष्ट्रवादीचं पण नव्हतो, BJPचं पण नाही, आणखी कुठल्याच पक्ष नाही। आमचा पक्ष फक्त विजयदादा। आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा, संपूर्ण मतदारसंघाचा। ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही, आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही, सगळे तुतारी वाजवा म्हणतात आणि ती तुतारी आम्ही वाजवणारच आहे। मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आहे, आधीच इथं 10 बार तुताऱ्यानं नोबा केल्या असं आणि वाजवल्या असं तुमच्यासमोर।